असेल ती सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून कामगिरी पार पाडण्याची. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना दिसतोय तो गणेश. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू सुरेख फटका. हा सुपर कव्हरच्या क्षेत्रात 3 क्षेत्ररक्षकांचे शर्तीचे प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आणि चेंडू यामधील शर्यत अखेरच्या क्षणी चेंडू विजयी ठरतोय व पहिल्या चेंडूवरती चौकाराची लयलूट होते ती निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून. चौकारानं निश्चितपणे स्वागत या ठिकाणी गोलंदाज गणेशचं केले जाते. ते डावकुरे हाताच्या फलंदाज गौरव सडेकर कडनं पहिल्या चेंडूवर चौकाराची लयलूट. दुसरा चेंडू देखील त्याच टप्प्याचा त्याच दिशेचा तोच फटका. सुपर कव्हरचं क्षेत्र पुन्हा एकदा गौरव निवडतोय. यावेळी मात्र प्रकाश ठाकूर सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू तो सीमारेषा पार होण्यापासून अडवतोय. परिणामतः त्या योग्यतेची फेकी ही अखेरच्या क्षणी गोपाळ भट्टच्या दिशेने केली जाते. तोवर निघतायत त्या नाममात्र 2 धावा. दुहेरी धावांची एकंदरीत लहर ही धावफलकावरती व 2 धावेने सांघिक धावसंख्या 2 चेंडूच्या सांगती अखेरीस परावर्तित होते ती 6 धावा. यावेळी आडव्या बॅटनं टोलेजंग फटका. हा फलंदाजाचा मात्र म्हणावी तेवढी लांबी फटक्याला प्राप्त होत नाही. रक्षक सापळ्यात या ठिकाणी सुरेख असा झेल टिपला जातोय. तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात संघाला बसतोय तो पहिला हादरा. सांघिक धावसंख्या स्थिरावलेली 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे नवोदित फलंदाज या ठिकाणी सुनील मालवणकर मैदानावरती आपली पावलं वळवतोय. आघाडीचा फलंदाज बिनीचा फलंदाज गौरव सडेकर मात्र मोठा फटका मारण्याच्या मोहात आपला महत्वपूर्ण बळी प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय व त्याची जागा घेण्यासाठी उर्वरित 5 षटकांमध्ये या षटकानंतर राहिलेल्या संघाचे सांघिक दारोमदार आपल्या खांदी घेत नवोदित फलंदाज ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये सुरेख फटकेबाजी केली ती आपल्या संघासाठी तो सुनील मालवणकर सज्ज होतोय. तो प्रतिस्पर्धी संघाची क्षेत्ररक्षण व्यूहरचना पाहिल्यानंतर सांघिक धावसंख्या ही 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उजव्या यष्टीवरचा सुरेख ताकदवन फटका. हा सुनील मालवणकर टोळवतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फटका. हा एक टप्पा घेत 4 धावांसाठी टोलावला जातोय. षटकामध्ये बसतोय तो या ठिकाणी दुसरा चौकार व या चौकारानं सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती तब्बल 10 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी चेंडू हा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उंची प्रदान करतोय. मात्र पंचांकडे अपील केलं जातंय ते कुठेतरी या ठिकाणी कॅच असल्याचं. मात्र पंच परस्पर विरोधात या ठिकाणी सल्ला मसलत करतील व आपला निर्णय हा थोड्याच वेळात मैदानावरती देतील. आखूड टप्प्याचा चेंडू हा गोलंदाज गणेशचा थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उंची हे प्रामुख्याने प्रदान करतोय. समोरील संघ या ठिकाणी अपील हे पंचांच्या दिशेने करतोय. पंच सल्ला मसलत करतायत मात्र ऐन मोक्याच्या क्षणी ते कोणते आपला निर्णय हा मैदानावरती देत आहेत याकडे तमाम क्रिकेटच्या चोखंद रसिकांचं लक्ष हे वेधलेलं पाहायला मिळत आहे. सुरक्षित या ठिकाणी निश्चितपणे दिसतोय तो सुनील मालवणकर आपल्या क्रीजमध्ये. फलंदाज सुरक्षित असल्याचा निर्वाळा हे पंच देत आहेत व गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्या पहिल्या षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन सज्ज होताना दिसतोय तो गणेश.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, बॉलर बॅट ड्राईव्ह पद्धतीचा फटका, आपलंच फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण गोलंदाज गणेश करतोय. धाव घेण्याची कोणतीही संधी सुनील मालवणकर व त्याचा सहकारी राकेश पवारला न देता निर्धाव चेंडू अखेर षटकाची सांगता होते. ती पहिल्या षटकाच्या सांगती अखेरीस महत्त्वपूर्ण नाणेफेकीचा कौल हा पराजित झाल्यानंतर दिलेलं फलंदाजीचं आमंत्रण ते निमंत्रण स्वीकारत त्या ठिकाणी निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या ही पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या ही 10 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कोर गोलंदाज या ठिकाणी अनिवार्य पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन विक्रांत धावडे हा वेगवान गोलंदाज डावकुरे हाताचा सज्ज होताना दिसतोय. तो आधी आर्यन देवली या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. यष्ट्यांच्या मागे कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा. उजव्या इष्टीवरचा चेंडू हलके स्टिअर केला जातोय. तो वाईडिश गलीच्या दिशेनं कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक हा चेंडूवर पोहोचतोय. प्रथमतः तो चेंडूवरती आपला ताबा मिळवतोय व चेंडूची योग्य वेळी फेकी केली जाते. ती विक्रांत धावडेच्या दिशेने. तोवर सुरेख अशा धावगतीच्या जोरावर दोन्ही फलंदाज नाममात्र एकेरी धाव पूर्ण करतायत व एकेरी धावीनं सांघिक धावसंख्या ही 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. महत्त्वपूर्ण दुसरं षटक प्रगतीपथावर. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू शॉर्ट टर्म पुलचा फटका टोलवण्याचं स्वप्न हे भंग पावतंय मैदानावरती सुनील मालवणकरचं. कारण चेंडूची गती चेंडूचा वेग हा अपेक्षेपेक्षा किंचितसा कमी. मिस टायमिंग फटका चेंडू थेट शरीराला स्पर्श करतोय. तो सुनीलच्या उर्वरित सोपस्कार या ठिकाणी गोपाळ भट्टा हे पूर्ण करतायत व लीलया चेंडूची परती चेंडूची पुनश्च फेक केली जाते. ती गोलंदाज विक्रांतच्या हाती. षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी विक्रांत सज्ज होतोय. उजव्या इष्टीवरचा चेंडू देखना बहारदार फटका हा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून वाईडिश गलीच्या दिशेने टोलावला जातोय. हाना करत 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र चेंडू या ठिकाणी सीमारेषा पार करतोय तो 4 धावांसाठी. 4 धावेनं मात्र सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. ती तब्बल 15 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सज्ज होतोय तो गोलंदाजी मार्कवर विक्रांत. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा देखना फटका. 30 दिशा 30 परिणिती 23 क्षेत्ररक्षक. यावेळी देखील चेंडू हा वाईडिश गलीच्या दिशेने आगेकूच करतोय. मार्गक्रमण करतोय. बघता चेंडू हा सीमारेषा पार करतोय तो 4 धावांसाठी. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके हे सुनील मालवणकर टोलावतोय. पर्यायानं येणाऱ्या काळात धोक्याची अधिसूचना धोक्याची पूर्वसूचना त्या धोक्याचे पूर्वसंकेत हे सुनील मालवणकर 2 चौकाराने देताना दिसतोय तो मैदानावरती. चौकारानं सांघिक धावसंख्या ही 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. दुहेरी महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे मैदानावर. यावेळी देखील उजव्या चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उंची प्रदान करतोय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने फटका हा टोलावला जातोय. दुहेरी धाव घेण्याची लालसा. मात्र ही लालसा अनिवार्य असल्याचं एका सरळ फेकीद्वारे चंद्रा ठामपणे सांगतोय व अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न हा फलंदाज राकेशच्या अंगलटी येतोय व धावचीच्या स्वरूपात त्याला माघारी परतावं लागतंय ते मैदानावरती. डीजे गुरु निर्गुण मैदानावरती आपली पावलं वळवतोय.
मधल्या फळीतील फलंदाज वन डाऊन पोझिशनवर फलंदाजी करण्यासाठी निश्चितपणे ज्याने आपली पायरोवणी केली होती तो फलंदाज तंबूच्या दिशेने परततोय व अजून एक गुणवान खेळाडू मैदानावरती पावलं वळवतोय, तो गुरु. आखूड टप्प्याचा चेंडू हलक्या हातानं नाममात्र दिशा दिली जाते, ती शॉर्ट कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा चंद्रा जाधव हा स्क्रीनवरती. मात्र एकेरी धावेनं या ठिकाणी षटकाची सांगता होते, ती दुसऱ्या व 2 षटकाच्या सांगती अखेरीस प्रथम फलंदाजी करताना निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या हे आघाडीचे 2 मोहरे हे तंबूच्या दिशेने परतल्यानंतर तब्बल 21 धावा धावफलकावर 10 धावांपेक्षा किंचितशी जास्त सरासरी जास्त धावगती ही 2 षटकांमध्ये राखली जाते व 21 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अनिवार्य पॉवर प्लेच्या 2 षटकांची होते ती सांगता. मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त होतोय. क्षेत्ररक्षकांना मात्र आता मुभा असेल ती सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून कामगिरी ही पार पाडण्याची. आता मात्र क्षेत्ररक्षण व्यूहरचना ही विखुरली जाईल ती कोलगाव क्रिकेट संघासाठी. आधी आर्यन देवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना दिसतोय, तो जितेंद्र नागोजी. वैभव जाधव एक डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, फिरकीचा जादूगर, ज्याने या आधीचा टेनिस क्रिकेटचा हंगाम आपल्या अनुभवानं या ठिकाणी परिपूर्ण गाजवला. तोच गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी या मैदानावरती सज्ज होतोय, तो आधी आर्यन देवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. ज्याने नुकताच मैदानाचा ताबा घेतला तो गुरु निर्गुण हा स्ट्राईक एंडच्या दिशेनं, त्याचा संघ सहकारी त्याचा साथीदार हा नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने सुनील मालवणकर. तर गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताचा फिरकीचा जादूगर अर्थातच वैभव जाधव सज्ज होतोय, तो फलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी उजव्या स्टिवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू आपली दिशा बदलतोय. पर्यायानं कव्हरच्या दिशेने फटका टोलवण्याचं स्वप्न हे अधुरं राहतंय. ते फलंदाज गुरु निर्गुणचं निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतोय, तो गोलंदाज वैभव जाधव. अजूनही तिसऱ्या षटकातील अंतरिम 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. यावेळी आडव्या बॅटनं फटका जमिनीलगतचा विथ अलॉंग द कार्पेटचा फटका हा शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात छोट्या चनीचा मात्र आक्रमक शैलीचा क्षेत्ररक्षक हा डीपवरून प्रकाश ठाकूर चेंडूवर पोहोचतोय व आपल्या क्षेत्ररक्षणानं अतिरिक्त दुसरी धाव माझ्या प्रतिस्पर्धी फलंदाजांना घेऊ देणार नाही असा तो पवित्र राखतोय. फेकी अभावी मिळते ती नाममात्र एकेरी धाव व सांघिक धावसंख्या ही 22 धावा. यावेळी उजव्या स्टिवरचा चेंडू ज्या पद्धतीने या षटकातील पहिला चेंडू हा गोलंदाज वैभव जाधवने फेकला होता त्या चेंडूची परिणती म्हणजे तिसरा चेंडू सुयोग्य टप्प्यावरचा स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता, तो सुनील मालवणकरला. मात्र ऐन मोकेच्या क्षणी चेंडू आपली दिशा बदलतोय, सुनीलला चखवतोय व चेंडूचं मार्गक्रमण हे गोपाळ भट्टाच्या दिशेनं. निर्धाव चेंडूची होते ती सांगता. यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सुपर कव्हरच्या दिशेने एक जमिनीलगतचा फटका हा फलंदाज सुनील मालवणकर टोलवतोय. नाममात्र निघते ती एकेरी धाव. या ठिकाणी स्ट्राईक बदलली जाते व स्वतः या ठिकाणी गुरु निर्गुण दिसतोय, तो स्ट्राईक एंडच्या दिशेने. मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने सुनील मालवणकर एकेरी धावेने धावफलक बदलतोय. तब्बल 23 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू फटका टोलवण्याचा प्रयत्न. प्रथमतः चेंडू हा गोपाळ भट्टाला चखवतोय व तदनंतर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चेंडूवर बॅकअप देण्यास प्रवृत्त करणारी फेकी ही गोलंदाज वैभवची. 22च्या स्वरूपात एकेरी धाव ही संघाच्या सांघिक गोठ्यात जमा. धावा या कशाही येवत भले क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फटके टोलवत येवत किंवा अक्रॉस द लाईन पद्धतीने अवांतर स्वरूपात येवत, मात्र येणारी प्रत्येक धाव ही संघाच्या सांघिक हितासाठी लाख मोलाची.
यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मिस टायमिंग फटका, स्वतः गोपाळ भट्ट चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडू, अखेर षटकाची सांगता होते ती तिसऱ्या व 3 षटकाच्या सांगते अखेरीस या ठिकाणी नाणेफेकीचा कौल पराजित झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निर्गुण अँड सन्स कोलगाव क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या ही 24 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 3 षटकात कोलगाव क्रिकेट संघ किती धावांपर्यंत मजल मारतोय किंवा जो गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती पहिल्या सत्रात 3 षटकांसाठी झाला तोच गोलंदाजांचा बोलबाला कायम राहतोय की नाही हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर देखील बदल होणं ही गरजेची बाब. माझे साथी सहकारी समालोचक, मराठी समालोचनाचा गोड मंजूळ व बुलंद आवाज, वेंगुर्ला परबवाडाचे सुपुत्र सन्माननीय श्री योगेशजी परब यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय व काही क्षणांच्या क्षणिक विश्रांतीसाठी मी समालोचक सागर कदम आपणा सर्व क्रीडा रसिकांच्या अनुमतीने आपली रजा घेतोय. धन्यवाद. पहिल्या 3 षटकांचा निम्म्या षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि सांघिक धावफलकावर एका संत गतीनं सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ती 24 धावा या धावफलकावर. वैभव जाधवचं सुंदर गोलंदाजी या मैदानावर ब्रेक थ्रू लावून गोलंदाजी अक्षरशः सुनील वालवटकरला अक्षरशः रोखून ठेवलंय मैदानावर. सुरेख गोलंदाजी. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय मैदानामध्ये आणि 4थं षटक घेऊन येतोय गीतेश गावडे स्टँड कडनं. घरच्या मैदानावर विक्रांत धावडे सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला गुरुनाथ निर्गुण, नॉन स्ट्रायकर एंडला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फलंदाजाच्या कोट्यातील मोठं नाव सुनील मालवणकर. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची गणना. एका बाजूनं एक सामना विजय होतोय आधी आर्यनं देवली मालवण संघ, दुसऱ्या बाजूनं एक सामना पराभूत. म्हणजे तुरंत असेल मैदानामध्ये एका बाजूनं अग्रस्थानावर राहण्यासाठी आधी आर्य देवली मालवण संघाची, तर दुसऱ्या बाजूने या स्पर्धेमध्ये स्थान टिकवण्यासाठी निर्गुण अँड सन्स मैदानामध्ये या संघाची लढत. या 2 संघांच्या बाजूनं आडव्या बॅटनं मोठा फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला गगनाला गवसणी घालणारा फटका. 7 धावांसाठी गुरुनाथ निर्गुण. तीस धावा या धावफलकावर. 30 धावा धावफलकावर ज्या एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची गरज होते ती गरज पूर्ण करतोय तो मात्र गुरुनाथ निर्गुण. पुढे सरसावत पुन्हा मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन चेस्टर क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. संदेश कुंटेवर स्क्रीनवर परतीची फेक अतिशय वेगाने केली जाते. तोपर्यंत एकच धाव घेत 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र पुढे सरकला जातोय. 31 धावा या धावफलकावर. धावा या कशा पहिल्या प्रयत्नात ज्या धावा जमतील त्या धावा अतिशय महत्वाच्या असतील ते निर्गुण अँड सन्स संघाला. कारण समोरचा संघ फलंदाजीने नटलेला संघ रती महारथी ज्या संघामध्ये आहेत, फलंदाजी तगडी आहे, ती मात्र आधी आर्यन देवली मालवण संघाकडे. दुसऱ्या बाजूने 70-75 गाठावी लागेल मैदानामध्ये. फायटिंग टोटली उभी करावी लागेल. आक्रमण हे करावं लागेल मैदानामध्ये. ते मात्र कोलगाव संघाला प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावर. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू फटका बसलाय. जरूर धोक्याची घंटा वाजले. गोलंदाज स्वतः येतोय तो विक्रांत धावडे आणि मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये सापडला जातोय. सुनील मालवणकर ज्याच्याकडे संघाची जबाबदारी होती मैदानामध्ये. 2 चौकार अतिशय उत्तुंग पद्धतीचे आपल्याला 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. ते सुनील मालवणकर जे चेंडू पळतोय आणि शेवटच्या क्षणी ज्या सुनील मालवणकरवर एका बाजूने जबाबदारी होती, कळस चढवायचा होता धावसंख्येचा, तो सुनील मालवणकर माघारी परततोय. सांघिक एका बाजूनं 31 धावा आणि वैयक्तिक 14 धावांची बहारदार खेळ. उत्कृष्ट फलंदाज म्हणून बऱ्याचदा घेते तो मात्र सुनील मालवणकर झेलबादच्या स्वरूपात डक आउटचा शिकार मानला जातोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं आजमावतोय.
षटकार आणि चौकारांचं जो स्वागत करतोय दरवेळी गोलंदाजाचं असं 20 स्फोटक फलंदाज नितेश रावळ रेडेगावचा सुपुत्र मैदानात सज्ज होतोय. एका बाजूनं गुरुनाथ निर्गुण याच्या साथीला 4 चेंडूंचा खेळ आज समाप्त. 31 धावा या धावफलकावर लगावल्यात आहेत. उर्वरितच्या षटकातील अजूनही 2 षटकांचा एक आहे बाकी. स्लोक ओव्हरला सुरुवात झाली आहे मैदानामध्ये. एका बाजूला कंजूशी करणारी गोलंदाजीला सुरुवात ही पहिल्या सत्रात केली आहे ती मात्र आदी आर्यन देवली मालवण संघानं आणि तीच सुरुवात आणि या सुरुवातीला कुठेतरी मात्र आक्रमण हे थोडं संत गतीनं आणि त्यानंतर आता मात्र संधी येते मैदानामध्ये. ते नवद खेळाडू नितेश राहुल स्ट्रायकर यांना 31 धावा या धावफलकावर आणि गोलंदाज मार्गवर गोलंदाज संच होतोय. गीतेश गावडे स्टँड काढणं. विक्रांत धावडे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. ऑफसाईडचा चेंडू खेचून ऑन साईडला टोलवा हा इरादा होता तो नितेश राहुल सहज सफल होतोय. गौरव सडेकर आज लवकर आउट झाला. गौरव सडेकरनं दाबोलीचं मैदान गाजवलं होतं पण कार्य हे मात्र आज करायचं होतं या मोठ्या स्पर्धेमध्ये. माघारी जरूर परततोय पण उर्वरितचं काम हे करावं लागेल मैदानामध्ये. ते मात्र गुरुनाथ निर्गुण आणि नितेश राहुल याला 31 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पसतोय. यष्टरक्षक स्वतः जातोय. गोपाळ भट्टा 0 धावसंख्येवर भोपळा घेऊन माघारी परतावे लागेल. विस्फोटक फलंदाजाला नमस्कार करायला होतोय. सुरू एक गोलंदाजी घरच्या मैदानावर टाळ्यांचा आवाज करून देणारी निशब्द करणारी गोलंदाजी मैदानामध्ये विक्रांत धावड्याची 31 धावा धावफलकावर 7 धावा देतोय. 2 गडी बाद करतोय. सुरू एक गोलंदाजी म्हणावी लागेल मैदानामध्ये. ब्रेक थ्रू लावून देतोय धावसंख्या स्थिरावली ती फक्त 31 धावा या धावफलकावर. ज्या महत्वाच्या षटकामध्ये 2च धावा जण खर्च केल्या आपल्या गोलंदाजीमध्ये. सुरेख गोलंदाजी जण केले. कॉमेंट्री बॉक्स मधून वारंवार ज्याचं नाव आदरानं घेतलं जात आहे तो वैभव जाधव सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. नवीन खेळाडू मैदानामध्ये, नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं आजमावतोय. हल्लीच्या मोसमात ज्यानं फलंदाजीमध्ये आपलं नाव कोरलंय सुरेख फलंदाजी करतोय तो गोट्या कुबल हा सज्ज होतोय नॉन स्ट्रायकर एंडला गुरुनाथ निर्गुण याच्या साथीला. एका बाजूनं अनुभवानं परिपक्व असलेला गोलंदाज वैभव जाधव. मोठा फटका पाहायला मिळतोय. फटका जरूर बसलाय. सेव्ह अँड स्क्रीनवर आज चौसातील कॅच ऑफ द डे याच्या नावावर कोरला गेलाय तो चंद्र जाधव स्क्रीनवर येतोय. झेलबादच्या स्वरूपात मात्र एका बाजूला निर्गुण अँड सन्स कोलगाव संघाचं गुरुनाथ निर्गुण हा मात्र एका षटकारावर नटलेली केळी साकारत माघारी परततोय. चिंतेचं वातावरण जरूर निर्माण झालंय. कोणाला एकाला तरी जबाबदारी मैदानामध्ये घ्यावी लागेल कारण समोरचा संघ आहे तगडा संघ. समोर गोलंदाजी तगडी आहे पण मी म्हणेन फायटिंग टोटल पाहिजे ती कोलगाव संघाला. 4 षटकं ही तगडी षटकं असतील कोलगाव संघाची. लगा बाळाचा वळचा आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश बाबर्डेकर आहे मैदानामध्ये पण उर्वरितचं काम हे फलंदाजांना करावं लागेल. नवीन खेळाडू मैदानावर जयेंद्र राहुल सांघिक धावफलक स्थिरावला गेला. 31 धावा या धावफलकावर. पहिल्या चेंडूवर माघारी परततोय. झेलबादच्या स्वरूपात गुरुनाथ आणि त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू संदेश कुंडेकर येतोय स्क्रीनवर. परतीची फेक तोपर्यंत 1 धावसंख्या आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक जो स्थिरावला होता धावफलक तो पुढे सरकला जातोय. 32 धावा धावफलकावर. उर्वरित या इनिंगच्या 10 चेंडूंचा खेळ आहे बाकी आणि कुठेतरी मी म्हणेन एका बाजूला कोलगाव संघाला मोठे फटके पाहिजेत.
टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो चेंडू, निर्धाव चेंडूची गणना. अटॅक बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे बचावाचं साधन संबोधलं जात आहे आणि त्या आक्रमणाची नितांत आवश्यकता येऊन टेपते ती मात्र निर्गुण अँड सन्स कोलगाव संघाला. आक्रमण हे करावं लागेल मैदानामध्ये आणि आक्रमणापासून बचाव हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाहायला मिळतोय. तो आदी आर्यन देवली मालवण संघाच्या बाजूला सुंदर कामगिरी, गोलंदाजांची निशब्द करणारी कामगिरी एका बाजूला ही वैभव जाधव याची. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू बॅकफुटला जाऊन दिशा दिल्या ते चेंडूला क्षेत्ररक्षक चंद्रा जाधव स्क्रीनवर येतोय. परतीची फेक, धोक्याची घंटा एका बाजूने वाजले होते. नॉन स्ट्रायकर एंडला जर परतीची फेक असते तर मात्र जयेंद्र राहुल याला मात्र मैदानामध्ये हा नमस्कार करावा लागला होता. पण सांघिक धावफलक 2 या धावसंख्येने मात्र पुढे सरकला जातोय. 34 धावा या धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. 34 धावा या धावफलकावर लगावल्या जात आहेत. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे बाकी. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न गोट्या कुबल्याचा. एकेरी धावसंख्येसाठी फटका निघतोय. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकला गेलाय. 35 धावा या धावफलकावर. सुंदर गोलंदाजी वैभव जाधव याची. आतापर्यंत विचार केला 1 गडी बाद 4 धावा खर्च करतोय. 5व्या षटक आहे प्रगतीपथावर. 5व्या षटकाची सागता करणारा अंतरिम चेंडू असून एक हे बाकी आणि जयेंद्र राहुल हा स्ट्रायकर एंडला. सुंदर फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जातोय चेंडू पर्यंत. परतीची फेक येईपर्यंत जवळचा या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत सुंदर प्रयत्न शुभमचे आपल्याला पाहायला मिळाले. परतीची फेक तोपर्यंत 2 धावा आणि या द्विर धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 37 धावा या धावफलकावर. या स्पर्धेबरोबर अजून एक पानाची स्पर्धा क्रिसमस ट्रॉफी अलीक्रॉस मित्रमंडळ आयोजित 22 ते 25 डिसेंबरला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक चषक, वैयक्तिक स्वरूपाची बक्षिस, एक गाव एक संघ, लीग पद्धतीनं खेळली जाणारी क्रिकेट स्पर्धा क्रिसमस ट्रॉफी मानाची ट्रॉफी ज्याला याच्याकडे नजर असतात सर्व खेळाडूंच्या. ती ट्रॉफी 22 ते 25 तारीखला तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये 12 संघांना हा सहभाग घेता येईल याची नोंद सर्व क्रीडा रसिकांनी या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचबरोबर खेळाडूंना पण एक या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 37 धावा या धावफलकावर. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज गीतेश गौड स्टँड कडनं जितेंद्र नागोजी. पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. संदेश कुंडेकर चेंडू बसून दूर राहतोय. चेंडू सरळ जातोय तो मात्र एक सुंदर देखणं फटका हा षटकाराचा साठी येतोय. शिक्कामोर्तब होतोय 6 या धावसंख्येसाठी. आणि जी आक्रमणाला सुरुवात पाहिजे होती अगोदरच्या काही षटकांमध्ये ते आक्रमण हे अंतरिम षटकात मात्र सुरू होत आहे पहिल्या चेंडू पासून आणि 6 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 43 धावा या धावफलकावर. 43 धावा या धावफलकावर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. मोठा फटका बसलाय. धोक्याची घंटा गोट्या कुबलची वाजली मैदानावर. सेबॅट स्क्रीनवर येतोय तो शुभम आरोंदेकर आणि एका षटकारावर नटलेले गोट्या कुबलची खेळी आली संपुष्टात. संघाचा सेनापती, संघाचा तारणहार, एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची ख्याती कीर्ती, उत्कृष्ट गोलंदाजाचं बरेच आपल्या दावावर किताब पटकावलेत. तो आज फलंदाजीसाठी आता पाहायला मिळतोय. अंकुश बांबार्डेकर. 43 धावा या धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. उर्वरितच्या अजूनही 4 चेंडूंचा हा खेळ बाकी. त्रेचाळीस धावा या धावफलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टोलवायचा होता. अंकुश बांबर्डेकर आल्या घणाघाती प्रयत्न होता. हा असफल राहतोय. प्रयत्न राहतोय आणि निर्धाव चेंडूने 3 चेंडूच्या समाप्तीनंतर
43 धावा या धावफलकावर. 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके मारले तर फायटिंग टोटल ही उभी राहील ती मात्र कोलगाव संघाची. मोठा फटका पाहायला मिळतो, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चंद्रा जाधव स्क्रीनवर येतोय आणि शेवटच्या क्षणी मात्र हातातून चेंडू निसटतोय आणि जो मोठ्या फटक्याच्या शोधात कोलगाव संघ आज सुरुवातीच्या कालखंडापासून होता तो मोठा फटका एका बोनस स्वरूपाच्या धावसंख्येनं 6 या धावसंख्येनं पुढे सरकला जातोय. 49 धावा या धावफलकावर. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे बाकी. अंकुशनं कामगिरी केली आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. बराच वेळ चेंडू संदेश कुंडेकर या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूर्याची किरण जवळ जवळ ही मात्र एका बाजूला डोळ्यांवर येत आहेत, पण मी म्हणेन अशा खेळाडूकडून ही चूक थोडीशी मात्र कमी पाहायला मिळत आहे आणि चौकारासाठी शिक्कामोर्तब हा फटका होतोय आणि 4 या धावसंख्येनं अर्धशतकी खेळ पूर्ण करत 53 धावा या धावफलकावर. धावा या कशा येबोत 2 चेंडूंमध्ये एका बाजूला 10 धावा निघतायत. अंकुश टप्पा पडल्यानंतर हातमध्ये येतो चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता आणि अंतरिम चेंडू या ठिकाणी अंकुश बांबर्डेकर हाणामारीचा चेंडू हा सोडून देतोय आणि ज्या चेंडूवर जरी समजा एक 4 ते 2 ते 3 धावा आल्या असत्या तर फाईट इन टोटल उभी राहिली असते. सांघिक धावफलकावर 53 धावा आणि 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. संघाची रन मशीन असेल मैदानामध्ये एका बाजूने गोपाळ भट्टा विस्फोटक फलंदाज असेल, दुसऱ्या बाजूने संदेश कुंडेकर, चंद्रा जाधव डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू. पण बघूया एका बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 मी म्हणेन गोलंदाजीतील सितारे आज मैदानावर कामगिरी करावी लागेल. ती घरच्या मैदानावर एका बाजूनं योगेश साबळ उर्फ लगान बाळावर संबोधणारा बाळा साबळ याला आणि त्याच्या जोरावर कामगिरी करावी लागेल मैदानामध्ये ती मात्र अंकुश बांबर्डेकर याला. प्रतिस्पर्धी संघ हे एका बाजूने विचार केला तर हे बरेच खेळाडू व्यावसायिक क्रिकेटच्या दृष्टिकोनातून एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकमेकांना त्यांचे कच्चे दुवे माहिती आहेत, पण त्या पद्धतीची गोलंदाजी ही आज मैदानामध्ये कार्य स्वरूपात प्रात्यक्षिक स्वरूपात करावे लागेल. बघूया 54 धावांचा पाठलाग कशा प्रकारे एका बाजूने आधी आर्यन देवले मालवण संघ या मैदानावर गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली सहजासहजी पूर्ण करतोय की प्रतिस्पर्धी संघ अंकुश बांबर्डेकर याच्या नेतृत्वाखाली आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाच्या विस्फोटक फलंदाजांना हा नमस्कार करावा लागतोय की काय हे आलेली वेळ आलेला काळ ठरवतोय. तोपर्यंत आपण वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी बदल होतोय. मान्यवर कक्षात सन्माननीय विलास ठोंबरे साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांचं छत्रपती मित्र मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आदरणीय श्री प्रितेश गायकवाड यांचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेची एक आठवण म्हणून या ठिकाणी ठोंबरे साहेबांना एक सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे. आमच्या छत्रपती मित्र मंडळाच्या वतीनं खूप खूप हार्दिक स्वागत पुन्हा एकदा मान्यवर कक्षात. आमच्या बरोबर उजव्या बाजूला या स्पर्धेत ज्याने प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी एक सुरेख असं टी शर्ट पुरस्कृत केलंय ते आमचे मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट्स. आणि आपण स्क्रीनवर बघू शकता आज बॅट्स हाऊस एकापेक्षा एक सुरेख सुंदर अशा बॅट्स या ठिकाणी आमच्या बरोबर उजव्या बाजूला. त्याचबरोबर सुरेख ट्रॉफी या स्पर्धेसाठी आणि सदा स्पोर्ट्स रेडी यांच्या वतीनं या स्पर्धेत ज्या आपल्याला ट्रॉफी दिसत आहेत त्याचबरोबर हॉटेल कृष्णा हे रेडकर साहेबांचं एक सुंदर असं हॉटेल खवय्यांसाठी ते हॉटेल कृष्णा वेंगुर्ला येथे. त्याचबरोबर वेदांत हार्डवेअर नक्कीच याही दुकानात तुम्ही संपर्क साधू शकता. वेदांत हार्डवेअर वेंगुर्ले. त्याचबरोबर फ्लाइंग बिआर शॉप आहे अगदी सिंधुदुर्ग बँकेजवळ ही फ्लाइंग बिआर शॉप आहे त्या ठिकाणी. तसंच द्वारकाई हॉटेल
मालक तेजस जुवलेकर खवयांसाठी नक्कीच परवणी असे एक द्वारकाई हॉटेल तेजस जुवलेकर यांचं वय मॅच कडे खेल शुरू होता हुआ टारगेट है 54 का 54 रनों का पहली गेंद और फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ आदि आर्यन देवली क्रिकेट टीम का कहीं ना कहीं आखिरी ओवर में दो बड़े शॉट लगे नहीं तो एक लो स्कोर का मुकाबला सामने हो रहा था। निर्गुण एंड सन्स कोलगांव क्रिकेट टीम जो पहले बल्लेबाजी की थी फिलहाल बॉलिंग बार पर अंकुश बाम्बार्डेकर अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे चंद्रकांत जाधव चंद्रा जाधव और उन्हीं के साथ गोपाल भट्टा पिछले मैच के मैन ऑफ द मैच वो स्ट्राइक एंड पर अच्छी गेंद सम्मानजनक खेला फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया इस बार मिड पर फील्डर गेंद को फील्ड करते कोई रन नहीं। यानंतर सामना रंगतो या मैदानावर आजच्या दिवसातील चौथा सामना रघुनाथ ओरोस विपक्ष सातेरी मातोंड दोन्ही संघांना पहिला आणि अंतिम पुकार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या। सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज स्क्वायर लेग अंपायर के बिल्कुल पीछे एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 पर। एक बार फिर से हमारे कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं सागर सकपाल जो स्कोरिंग की जिम्मेदारी के साथ समीर वेंगुर्लेकर यशवंत किंदळेकर विल्सन फर्नांडिस सामने लेफ्ट हैंडर चंद्रा जाधव स्ट्राइक पर अंकुश बाम्बार्डेकर राइट आर्म राउंड विकेट और इस बार पीछा किया था ऑफ स्टंप से बाहर गेंद वाइल्ड बॉल का इशारा एक अतिरिक्त रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन पर पहुंचता हुआ। दोपहर के सत्र में मुकाबला उपस्थित सभी मान्यवर सभी क्रिकेट दर्शक आपका हार्दिक स्वागत कमेंट्री बॉक्स में से और जो यूट्यूब पर जुड़ चुके हैं आपका भी बहुत बहुत स्वागत। और स्लॉग स्लिप का शॉट हवा में फील्डर मौजूद स्क्वायर लेग बाउंड्री पर सीधे हाथों में निकलती हुई और पहले विकेट का पतन होता हुआ आदि आर्यन देवली क्रिकेट टीम का डीजे। कक्षात आमचे क्रिकेटचे दर्दी मटकर काका यांचं आगमन होत आहे। नए बल्लेबाज मैदान पर जितेंद्र नागोजी। अच्छी शुरुआत गेंदबाजी में अंकुश बाम्बार्डेकर टारगेट 54 का है ये गेंदबाजी करनी पड़ेगी फील्डिंग करनी पड़ेगी। स्पर्धेदरम्यान आमचे मित्र सन्माननीय आनंद वेंगुर्लेकर यांचं आगमन होत आहे। आपल्याला विनंती आनंद वेंगुर्लेकर आपल्याला विनंती आपण आमच्या मान्यवर कक्षात यायचं आहे। सामने गेंद को ड्राइव किया शायद थोड़ी सी हड़बड़ाहट बीच में जरूर थी गोपाल भट्टा बिल्कुल सामने थे लेकिन फिलहाल गेंद फील्ड होते हुए मिड ऑन पर कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। जितेंद्र नागोजी सामने लेफ्ट हैंडर बैटर ऑन साइड पर खेलना चाहते थे इस बार थोड़ी सी लेग स्टंप को छोड़कर गेंद निकलती हुई गेंद चली गई गले की तरफ गेंद फील्ड होती हुई। बहुत ही अच्छा ओवर पावर प्ले का ओवर एक सफलता मिली इस ओवर में बड़ी कीमती चंद्रा जाधव को आउट किया और स्कोर रुका हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पर। क्रिकॉन कप 20 मातब्बर खेळाडू संपूर्ण भारतभरातील या स्पर्धेत सहभागी 12 ते 14 डिसेंबर 2022 उत्तर प्रदेश महाराष्ट्र रायगढ़ का टाइगर मुंबई दिल्ली पालघर ठाणे कोलकाता म्हणजे
पुऱ्या भारतभरातील खेळाडूंचा सहभाग असलेली ही 12 ते 14 डिसेंबर क्रिक ऑन T20 क्रिकेट स्पर्धा एक मनगटी फटका हलकेच खेळून काढतोय. बघूया पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक, अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 चोरट्या धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 5 पर. सामने से दूर वाले छोर से बॉलिंग बार पर बाड़ा सावड़ पिछले मैच में बहुत ही शानदार स्पेल किया था, लेकिन इस मैच में सफलता बहुत जल्द लेनी पड़ेगी. और इस बार स्कूप किया, गोपाल भट्टा के बल्ले से गेंद फाइन लेग बाउंड्री की तरफ, गेंद निकलती हुई सीमा रेखा को पार करती हुई 4 रन के लिए. सातेरी मातोंड विपक्ष रवनाथ ओरोस संघ कर्णधार युवराज कदम आपल्याला विनंती टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. सातेरी मातोंड संघाचा कर्णधार रंजन केणे आमच्यापर्यंत पोहोचतोय. धन्यवाद योगेश. नो बॉल का इशारा अंपायर का, कवर पर गेंद को ड्राइव किया, एक सिंगल को पूरा किया. इसे बीच में नो बॉल के साथ और एक रन मिलेगा स्कोर के खाते में. थोड़ा सा और स्टेप हो गए बाड़ा सावड़ गेंदबाजी पर और मिले टोटल 2 रन स्कोर के खाते में. बिल्कुल साइड लाइन से थोड़े से पैर बाहर थे और इसी के कारण अंपायर का नो बॉल का इशारा. तो आने वाला जो कि अगली गेंद होगी वो होगी निश्चित रूप से बल्लेबाज के लिए मौका रहेगा जितेंद्र नागोजी के लिए. फ्री हिट का इशारा अंपायर का और स्कोर रुका हुआ 11 रन पर 1 विकेट के नुकसान पर. फ्री हिट की गेंद जो अगली गेंद बिल्कुल बढ़िया. इस बार जो कि फ्री हिट की गेंद पर रोक लगा दे गेंदबाज तो दाद देनी पड़ेगी उस गेंदबाज को. 11 रन पर स्कोर रुका हुआ 1 विकेट के नुकसान पर. एक चौका अब तक गोपाल भट्टा के बल्लेबाजी में, आउट होकर एकमात्र विकेट चंद्रा जाधव सिंगल पर, जितेंद्र नागोजी स्ट्राइक एंड पर. और फुल टॉस गेंद, अच्छा शॉट एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, फील्डर गेंद के पीछे लेकिन गेंद से दूर, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद निकलती हुई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. और छोटे गेंद शॉर्ट गेंद कट किया. इस बार अपर कट का शॉर्ट गेंद निकलती हुई फिर से एक बार लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से 2 फील्डर 1 रन पूरा किया. दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचता तब तक 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में. मान्यवर कक्षासमोर गायकवाड सरांच्या हस्ते दोन्ही संघांच्या वतीने नाणेफेक. टॉस विन सातेरी मातोंड संघ टॉस विन होतोय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि प्रतिस्पर्धी संघ रवनाथ ओरोस संघाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. तो इसी बीच में एक बार फिर से जुड़ जाते हैं मैदान पर. स्कोर रुका हुआ 17 पर 1 विकेट. वापस 54 का टारगेट है. टोटल मैच को जीतने के लिए 2 ओवर का पावर प्ले का खेल समाप्त हुआ. 2 चौके लगे इस ओवर में बड़ा सावड़ की गेंदबाजी पर और 17 रन टोटल स्कोर 1 विकेट के नुकसान पर. आने वाला मैच होगा रवलनाथ ओरोस और मातोंड सातेरी के बीच में. ओम स्पोर्ट्स महापण संघ यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस घोषित होते. गोपाळ भटासाठी षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत होतंय ते ओम स्पोर्ट्स महापण यांच्याकडून. तो फिलहाल खुद का दूसरा, बिल्कुल अच्छी सोच है अंकुश बांबर्डेकर की. मालूम है गोपाल भट्टा का विकेट लेना पड़ेगा मैच में वापसी करने के लिए और वही सोचकर खुद मोर्चे पर कमेंट्री बॉक्स की ओर से ऑन साइड पर सफल होकर खेलना चाहते थे
शायद गेंद बल्ले में बिल्कुल संपर्क नहीं, लेकिन गेंद थोड़ी सी लेग स्टंप को मिस कर रही थी, नहीं तो लगभग एलबीडब्ल्यू का खतरा बन सकता था गोपाल भट्टा के लिए। एक फुलर लेन की, यॉर्कर लेन की गेंद अंकुश बाम्बार्डेकर धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट अगली गेंद लेकर। और पिच गेंद इस बार लॉफ्ट किया गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद सीमा रेखा से बाहर। ओम स्पोर्ट्स मापन क्रिकेट टीम की ओर से 100 रुपए का इनाम का हकदार गोपाल भट्टा छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 टोटल स्कोर। सम्माननीय, और अगर लगातार और से 500 रुपए का इनाम मिलेगा। रुपए का इनाम ओम स्पोर्ट्स मापन जिनकी ओर से। ओ बल्ले का अधूरे हिस्सा विकेट कीपर के पीछे गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन की तरफ 4 रन के लिए। गोपाळ भट्टासाठी बक्षीस पुरस्कृत होतं। येणाऱ्या चेंडूवर जर गोपाळ भट्टाने षटकार ठोकला तर आनंद वेंगुर्लेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। ओम स्पोर्ट मापन कडून या ठिकाणी विकेटसाठी अंकुश बांबार्डेकर साठी या ठिकाणी बक्षीस पुरस्कृत होतंय 500 रुपयाचं। ओ क्या होगा, ये 500 रुपए का इनाम अंकुश बांबार्डेकर खुद, बहुत ही बेहतरीन कैच और 500 रुपए का इनाम का हकदार ओम स्पोर्ट्स मापन की ओर से। न्यू बैटर संदेश कुंडेकर। संदेश कुंडेकर आपके लिए भी बिल्कुल इनाम है। पहली गेंद पर अगर छक्का लगा तो ओम स्पोर्ट मापन की ओर से आपको मिलेंगे 100 रुपए का इनाम। बहुत ही शानदार कैच। आज के दिन की अगर तीसरे दिन की मैं बात करूंगा, 2 बेहतरीन कैच देखने को मिले योगेश। एक चंद्रा जादव का एक हाथ से पकड़ा हुआ, और ये रिटर्न कैच अपने फॉलो थ्रू में अंकुश बांबार्डेकर दोपहर के सत्र में सूरज आंखों पर, सूरज की रोशनी आंखों पर, और ये कैच पकड़ा। टूर्नामेंट का एक बेस्ट कैच अंकुश बांबार्डेकर का, और गोपाल भट्टा आउट होकर वापस 18 रन बनाकर टोटल स्कोर 27 लॉस ऑफ 2 विकेट। आधा स्कोर को बना दिया। बहुत अच्छी गेंद ऑफ स्टंप पर, शॉट ऑफ लेन, एक बैठक शॉट खेलना चाहते थे बिल्कुल कृष्णा सातपुते के अंदाज में, लेकिन गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक अच्छा ओवर, खुद का दूसरा ओवर कप्तान का अंकुश बांबार्डेकर का। और फिर से बिल्कुल रिप्ले देखने को मिला, और एक बिंदी गेंद, डॉट गेंद, एक कामयाब ओवर की समाप्ति। 3 ओवर समाप्त हुए, और 3 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 27 लॉस ऑफ 2 विकेट। आने वाले 3 ओवर और अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 27 रन। उजव्या बाजूला तुमच्यासाठी नक्कीच आमलेट पाव, बिर्याणी, उसळ पाव, लिंबू सरबत, कोका कोला आणि सर्व उपलब्ध आहेत। माऊली स्नॅक्स कॉर्नर, ओमकार कुबल, सिद्धेश मांजरेकर, मैत्री कट्टा आईस गोला, नागेश गावडे यांच्या स्टॉल मध्ये हे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत।
त्याचबरोबर श्री संतोष धुरी वैष्णवी महिला बचत गट सातेरी कॅन्टर्स हॉटेल समर्थ आणि रामेश्वर हॉटेल या ठिकाणी नक्कीच आपण संपर्क साधू शकता। तो एक बार फिर से 3 ओवर समाप्त, 27 रन आने वाले 3 ओवर का खेल बाकी। मैच को जीतने के लिए 27 रन, लेफ्ट हैंडर एक चौका लगाकर 6 पर, जितेंद्र नागोजी स्ट्राइक पर। ओवर पिच गेंद इस बार लॉफ्ट किया, लंगा बाउंड्री पर, फील्डर सीधा हाथों में गेंद, कैच छूटा, शायद कैच नहीं मैच न छूट जाए आपके हाथों से। 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में, 29, लॉस ऑफ 2 विकेट। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, एक जोरदार अपील, लेकिन थोड़ी से फिर से मिस कर रहे थे स्टंपों को। स्लो ओवर 1 गति में परिवर्तन किया था, बहुत अच्छी चतुराई के साथ बाड़ा सावड़ खुद का दूसरा ओवर गेंदबाजी में। बहुत ही शानदार मुकाबला, कैच छूटा, 2 रन बढ़ गए स्कोर में। स्ट्राइक पर जितेंद्र नागोजी। इस बार बड़ा शॉट, मिड विकेट बाउंड्री पर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, हवा का झोंका बिल्कुल, और उसी के साथ गेंद निकलते हुए 6 रन के लिए डीजे। ये अच्छी गेंद, विकेट कीपर को चकमा देती हुई एक फुलर लेन की, यॉर्कर लेन की गेंद, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। वाइड बॉल का इशारा तो टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में। थोड़ा सा विकेट कीपर को भी इस गेंद ने परेशान किया था। 2 रन और जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 37, लॉस ऑफ 2 विकेट। 17 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। अच्छा क्रिकेट, बढ़िया क्रिकेट है, सेंसिबल क्रिकेट, हल्के से ढीले हाथों से खेला, मिड विकेट पर फील्डर, पहला रन बड़ी तेजी के साथ, लेकिन दूसरे रन के लिए लगभग खतरा बन सकता था। बिल्कुल आखिरी वक्त अपने बढ़ते कदमों को रोका दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ संदेश कुंडेकर ने अपना खाता खोला और स्कोर आगे बढ़ता हुआ 38 पर, 2 विकेट पर, 16 रन की अभी भी दूरी है मैच को जीतने के लिए। ये खराब गेंद, नो बॉल का इशारा, बीमर गेंद, बिल्कुल अतिरिक्त ऊपर थी गेंद, बीमर गेंद, अंपायर का इशारा, नो बॉल का, और फिर से मिलते हुए स्कोर में 2 रन। 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। आने वाली अगली गेंद, फ्रीड का इशारा, अंपायर का, स्कोर हो चुका है 40 रन, 1 पर सैंडी कुंडेकर, स्ट्राइक एंड पर, क्या फ्रीड की गेंद पर होगा, आने वाला समय बताएगा। फ्रीड की गेंद, वाइड बॉल, लेग स्टंप से बाहर, शफल हुए तो ऑन साइड पर खेलने के लिए, लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं, लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, और फिर से इशारा जारी फ्री हिट की गेंद का। 41 रन पर आगे बढ़ता हुआ स्कोर 2 विकेट पर। फिर से नो बॉल, शॉर्ट ऑन पुल का शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद, 1 रन, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। नो बॉल का इशारा तो मिले टोटल फिर से 3 रन स्कोर के खाते में। ओम स्पोर्ट कडून सँडीसाठी 100 रुपयाचं बक्षीस पुरस्कृत होतंय। ओम स्पोर्ट्स मापण, संदेश कुंडेकर साठी 100 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी। फ्री हिट की गेंद, हल्के से टैप किया गेंद को ऑफसाइड पर, गली पर फील्डर ने धोखा खा गया, गेंद चली गई बाउंड्री लाइन की तरफ, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। 48 टोटल स्कोर, और मैच को जीतने के लिए चाहिए सिर्फ 6 रन। क्या बड़े शॉट के साथ सैंडी कुंडेकर मुकाबला समाप्त करेंगे, 6 रन मैच को जीतने के लिए। बेहतरीन शॉट, एक सिंगल, नो बॉल, नो बॉल का इशारा, अंपायर का, दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज सुरक्षित अपने अपने क्रीज पर।
2 रन और नो बॉल का इशारा यानी 3 रन। सागर बिल्कुल ये ओवर लंबा हो रहा है बाड़ा सावड़ का, 3 नो बॉल, बिल्कुल एक बड़ा ओवर, 10 गेंदे अब तक। ओ ये फ्री हिट की गेंद, डॉट गेंद, लेकिन कहीं ना कहीं बिल्कुल परेशान किया था सैंडी कुंडेकर को। स्कोर टोटल हो चुका है 51। मैच को जीतने के लिए चाहिए 3 रन और बहुत ही महंगा ओवर जो कि पिछला ओवर। तो फिलहाल आने वाला मैच हो रहा है रवलनाथ ओरोस और मातोंड सातेरी, इन दो टीमों के बीच में। पहला मैच शुरू का पहला मैच जीत चुके हैं मातोंड सातेरी क्रिकेट टीम। रवलनाथ ओरोस क्रिकेट टीम पहले मैच में हार का सामना करना पड़ चुका है, तो ये मैच उनके लिए बहुत ही महत्वपूर्ण है। अगर खाता खोलना पड़ेगा इस मैच में। और सामने आदि आर्यन देवली के मैं बात करूंगा, पहला मैच जीत चुके, ये मैच लगभग जीत की कगार पर है। सँडीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक ओम स्पोर्ट्स मापन कडून। लेकिन आखिरकार देखना होगा सैंडी को मौका मिलता है या नहीं शॉट के लिए। क्या मुकाबला जितेंद्र नागोजी समाप्त करेंगे? गेंदबाजी में परिवर्तन, बहुत अच्छा शॉट, बेहतरीन शॉट इस बार। और जब तक इनको फील्ड करते लॉन्ग ऑन बाउंड्री पर 1 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। 52 लॉस ऑफ 2 विकेट, 52 रन 2 विकेट पर, 2 रन मैच से दूर। ओम स्पोर्ट मापन की ओर से 100 रुपए का इनाम अगर बड़ा शॉट छक्का लगाकर मैच को समाप्त करते हैं तो। ओ जोरदार बल्ला घुमाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गगनचुंबी शॉट, गेंद सीमा रेखा से बाहर। 6 रन के लिए 100 रुपए का इनाम का हकदार सैंडी कुंडेकर और आदि आर्यन देवली क्रिकेट टीम अपनी दूसरी जीत हासिल करती हुई। जी बक्षिस लावली होती ओम स्पोर्ट्स मापण यांच्या वतीनं, प्रवीण ठाकूर तुमचा पण मनपूर्वक धन्यवाद या स्पर्धेदरम्यान। आणि अंकुश बांबर्डेकर, गोपाळ बटा आणि संदेश कुंडेकर आपण आमच्या मान्यवर कक्षासमोर यायचंय। अंकुश बांबर्डेकर एक उत्कृष्ट झेल टिपतोय, 500 रुपयाचं पारितोषिक। गोपाळ बटा आपल्यासाठी 100 रुपये आणि सुधीर आणि सैंडी कुंडेकर, सैंडी कुंडेकर या काका सन्माननीय ओम स्पोर्ट्सचे मापणचे प्रवीण ठाकूर यांच्याकडून हे बक्षीस पुरस्कृत केलं गेलंय।